हॅलो वेलकम टू ऑल ऑफ यू. आज आपण इथे आपत्ती व्यवस्थापन याविषयी बघणार आहोत आणि हे एक मॅरेथॉन लेक्चर असणार आहे. आणि या मॅरेथॉन लेक्चरची वैशिष्ट्य म्हणजे अशी की हे एक लेक्चर जे आहे ते मी ऑल प्रिव्हियस इयर क्वेश्चन जे आहे म्हणजे सिलेबस वाईज जर बघितलं, सरळ सेवा असो किंवा राज्यसेवापर्यंत ए टू झेड जे काही परीक्षा झालेल्या आहेत त्यांचे जे काही प्रश्न आलेले आहेत त्यांना फॉलो करून त्याचं ॲनालिसिस करून मी हा व्हिडिओ बनवण्यात आलेला आहे. आणि म्हणूनच हा एक इफेक्टिव्ह आणि तुम्हाला नक्कीच याचा उपयोग प्रश्न सोडवण्यासाठी, त्याचप्रमाणे सिलेबस आणि कमी वेळेत जास्तीत जास्त माहिती तुम्हाला देण्यात येईल याची मी खात्री देते. याची पार्श्वभूमी जर सांगायची झाली तर आपत्ती व्यवस्थापन यामध्ये आपण आपत्तीची व्याख्या, त्याची 2005 या कलमा कायद्यानुसार व्याख्या, नंतर आपत्ती व्यवस्थापन म्हणजे काय, त्याचप्रमाणे ज्या काही आपत्ती आहे त्यांचे वेगवेगळे प्रकार, मग नैसर्गिक आपत्ती आहे, मानवनिर्मित आपत्ती आहे आणि नैसर्गिक आपत्तीमध्ये कोणकोणत्या आपत्ती मोडतात त्याचं डिटेल एक्सप्लेनेशन एक्झाम्पल दिलेलं आहे. आणि कट टू कट सिलेबस वाईज दिलेलं आहे. म्हणजे प्रश्न जसे विचारले जातात तसं तसं तुम्हाला एकदम एक्झाम ओरिएंटेड हे जे आहे ते लेक्चर असणार आहे. आणि तसंच मानवनिर्मित आपत्ती आहे, मानवनिर्मित आपत्तीमध्ये कोणकोणते पॉईंट येतात त्याचं डिटेल एक्सप्लेनेशन. तर चला मग आपण आता सुरुवात करूया. आणि याआधी तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा, म्हणजे जेणेकरून तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ मिळत राहतील. चला तर सुरुवात करूया आपल्या लेक्चरला. तसं पाहिलं तर तुम्हा आम्हासाठी आपत्ती म्हणजे काय, आपत्ती व्यवस्थापन म्हणजे काय हा विषय नवीन नाहीच. परंतु काय झालं, 25 डिसेंबर 2005 रोजी संसदेत एक ॲक्ट पास झाला, त्यालाच आपण आपत्ती व्यवस्थापन कायदा असं म्हणतो. आणि यामध्ये कलम 2 मध्ये आपत्ती म्हणजे काय, आपत्ती व्यवस्थापन म्हणजे काय इत्यादीबद्दल व्याख्या सांगितलेल्या आहे. आणि तीच व्याख्या आपल्या परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्त्वाची आहे, म्हणून आपण ती व्याख्या बघणार आहोत. तर आपत्ती व्यवस्थापन कायद्यानुसार कलम 2D नुसार आपत्ती म्हणजे कोणत्याही भागात नैसर्गिक किंवा मानवनिर्मित कारणांमुळे किंवा दुर्घटनेमुळे किंवा दुर्लक्षणांमुळे महाआपत्ती, गंभीर आपत्ती उद्भवते, ज्यामुळे मानवी जीवनाचे नुकसान होणे किंवा मानवावर संकट येणे किंवा मालमत्तेचा नाश होणे किंवा पर्यावरणाची हानी किंवा ऱ्हास होणे होय. तसंच आपण आपत्ती व्यवस्थापन बघू. आपत्ती व्यवस्थापन साध्या सोप्या भाषेत सांगायचं झालं तर आपत्तीमुळे झालेले नुकसान भरून काढण्यासाठी उपाययोजना करणे, त्यामध्ये निर्वसन आलं, बचत आलं किंवा मदत आली. त्याचप्रमाणे भविष्याचा वेध घेत संकटापूर्वी आपत्तीचे संकट येऊ नये यासाठी उपाययोजना करणे म्हणजेच आपत्ती व्यवस्थापन होय. अशाच प्रकारे आपण आपत्ती म्हणजे काय आणि आपत्ती व्यवस्थापन म्हणजे काय इत्यादीबद्दल माहिती घेतली. आता आपण आपत्तीचे वेगवेगळे प्रकार पाहू. त्यामध्ये आपल्याला प्रमुख प्रकार पाहायला मिळतात. आपत्तीचे प्रमुख प्रकार म्हणजेच नैसर्गिक आपत्ती आणि मानवनिर्मित आपत्ती. आता नैसर्गिक आपत्ती काय हे आपण डिटेलमध्ये पाहू. नैसर्गिक आपत्तीचे आपल्याला अचानक उद्भवणाऱ्या आपत्ती आणि हळूहळू निर्माण होणाऱ्या आपत्ती अशा दोन भागात विभाजन करता येईल. आता आपण अचानक उद्भवणाऱ्या आपत्ती यामध्ये डिटेलमध्ये बघू. त्यामध्ये भूकंप, सुनामी, ज्वालामुखी, वादळ, त्याच्यानंतर उष्ण व शीत लहर, ढगफुटी इत्यादींचा समावेश होतो. त्याच्यानंतर आपण जर बघितलं तर हळूहळू निर्माण होणाऱ्या आपत्तीमध्ये दुष्काळ, पूर, रोगराई, दरड कोसळणे इत्यादींचा समावेश होतो. अशा काही आपण नैसर्गिक आपत्ती बघितल्या. आता आपण मानवनिर्मित आपत्ती डिटेलमध्ये एक्सप्लेन करू. यामध्ये जर बघितलं अचानक उद्भवणाऱ्या आपत्ती, त्यामध्ये प्रामुख्याने टेक्नॉलॉजिकल आणि रचनात्मक आपत्ती आपण जर बघितल्या त्यामध्ये स्फोट, आग, इमारती कोसळणे इत्यादींचा समावेश होतो. नंतर काही आपण औद्योगिक मानवनिर्मित आपत्त्या बघितल्या. त्यामध्ये गॅस लीक आहे, ऑइल स्पॉईल आहे, न्यूक्लिअर डिझास्टर आहे. त्याच्यानंतर आपण वॉरफेअर बघतो. वॉरफेअर म्हणजे काय, युद्ध जागतिक पातळीवर जे काही होत असतील ते. त्याच्यामध्ये आपण पर्टिक्युलरली विचार केला तर दहशतवाद आहे, बायोवार आहे इत्यादींचा समावेश होतो. आपत्तीमध्ये आपण जर हळूहळू निर्माण होणाऱ्या आपत्ती जर बघितल्या तर त्यामध्ये प्रामुख्याने प्रदूषण, युद्ध, वाळवंटीकरण, आर्थिक संकट इत्यादींचा समावेश होतो. ऑब्जेक्टिव्ह म्हणून काही गोष्टी लक्षात घ्या. आपत्ती म्हणजे काय यालाच आपण इंग्लिशमध्ये डिझास्टर या नावाने ओळखतो. आणि डिझास्टर तसा बघितला तर फ्रेंच शब्द आहे, म्हणजे डिझास्ट्री या शब्दापासून तो तयार झालेला आहे. आणि हा शब्द डिझास्टर दोन शब्दांची जे आहे ते एकीकरण आहे. त्यामध्ये आपण बघितलं डेस म्हणजे काय होते, पॅड, आणि ॲस्टर म्हणजे काय, स्टार. म्हणजे डेस आणि ॲस्टर या दोन शब्दापासून एकीकरण झालं आहे. आणि त्याचाच जर आपण अर्थ घेतला त्यालाच बॅड ऑर इव्हिल स्टार असंही म्हणता येईल. हे लक्षात ठेवा. ऑब्जेक्टिव्ह म्हणून विचारू शकतो. फ्रेंच शब्द आहे म्हणून डिझास्टर. आता आपण नैसर्गिक आपत्ती याबद्दल डिटेलमध्ये बघू. लक्षात ठेवा, नैसर्गिक आपत्ती ही अनसर्टन गोष्ट आहे. तिचा अचूक अंदाज बांधता येत नाही आणि त्यावर संपूर्ण नियंत्रण अशक्य असते. मग अशा वेळेस काय उपाययोजना कराव्यात, काय उपशमन करावे,
तर लक्षात ठेवा, जागरूकता हा एकमेव उपाय आहे जो आपण करू शकतो. जागरूकतेमुळे काय होणार आहे, ती नैसर्गिक आपत्ती थांबणार नाही, परंतु तिची जी तीव्रता आहे ते कमी करण्यास मात्र नक्की उपयोग होईल. आता आपण डिटेलमध्ये भूकंप याविषयी जाणून घेऊ. भूकंपाबद्दल आपण जर बघितले तर जमिनीच्या आतील थरात ज्वालामुखी भूहालचालीमुळे भूपृष्ठाचे काय होते, कंपन होते आणि भूकंप निर्माण होतो. तसं बघितलं तर कमीत कमी वेळात जास्तीत जास्त नुकसान पोहोचवणारा हा एक नैसर्गिक आपत्तीचा प्रकार आहे, त्यालाच आपण भूकंप असं म्हणतो. आपण जर बघितलं तर आपली पृथ्वी ही भूपृष्ठ, त्याच्यानंतर शिलावरण, प्रावरण, गाभा अशा वेगवेगळ्या थरांनी बनलेली आहे. आणि आपण जर फक्त भूपृष्ठाचाच विचार केला तर यामध्ये 7 पट्टे आहेत. आता हे 7 पट्टे काय असतात, तर हे 7 पट्टे एकमेकांच्या दूर जातात किंवा एकमेकांना विरोधात ढकलतात किंवा सापेक्ष बाजूने सरकतात. त्यामुळे काय होते, भू हालचाली निर्माण होतात आणि अशाच प्रकारे भूकंपाची निर्मिती होते. आपण जर बघितलं तर भूकंपाच्या वेगवेगळ्या लहरी आहेत. त्यामध्ये प्राथमिक लहरी, दुय्यम लहरी आणि भूपृष्ठ लहरी असे वेगवेगळे प्रकार पडतात. प्राथमिक लहरीलाच आपण प्रायमरी वेव्ह असं म्हणतो. सेकंडरी वेव्ह म्हणजेच दुय्यम लहरी होतं. यामध्ये सरफेस वेव्ह म्हणजे काय होतात, तर भूपृष्ठ लहरी होतात. तर प्राथमिक लहरी जर आपण बघितलं त्याचा वेग 6 किलोमीटर प्रति तास असतो. तर सेकंडरी वेव्ह म्हणजे दुय्यम लहरी बघितलं तर त्याचा वेग जो आहे तो 4 किलोमीटर प्रति तास असतो. आणि प्राथमिक लहरीमध्ये आपण खडकांची हालचाल जर बघितली तर ती पुढे मागे होते. आणि जर दुय्यम लहरी बघितल्या तर त्यामध्ये वर खाली अशा प्रकारे हालचाल होते. प्राथमिक लहरी ह्या द्रव, स्थायू, वायू या तिन्ही माध्यमातून प्रवेश करतात. तर सेकंडरी लहरी म्हणजे दुय्यम लहरी ह्या फक्त द्रव माध्यमातून प्रवास करू शकतात. आणि प्राथमिक लहरी ह्या तुलनेने कमी विध्वंसक असतात, त्या मानाने दुय्यम लहरी जास्त विध्वंसक असतात आणि भूपृष्ठ लहरी ह्या सर्वात जास्त विध्वंसक असतात. भूकंपाबद्दल काही गोष्टी आपण आकृतीतून बघू. लक्षात ठेवा, ज्या ठिकाणी सर्व ऊर्जा जी आहे भूकंपाची ती एकवटलेली असते आणि तिथून कंपने पसरायला सुरुवात होतात त्याला आपण भूकंप नाभी असं म्हणतो. आणि हे जमिनीच्या आतमध्ये असते. आणि भूकंप नाभीच्या अगदी वर पृष्ठभागावर जर आपण बघितलं तर ते जे केंद्र असते त्याला अपिकेंद्र असं म्हणतात, त्याला एपिसेंटर असे सुद्धा म्हणतात. एक गोष्ट लक्षात घ्या, इथे प्रत्येक गोष्टीवर ऑब्जेक्टिव्ह बनतो म्हणून, आणि ऑब्जेक्टिव्ह परीक्षेमध्ये याआधी विचारलेले आहेत म्हणून प्रत्येक गोष्टी एकदम बारकाईने लक्षपूर्वक ऐका. आता पुढची बाब म्हणजे भूकंप आलाय आणि भूकंप आल्यानंतर तुम्हाला जर त्याचा परिणाम मोजायचा असला तर, तीव्रता मोजायची असलं तर कसं मोजाल, यासाठी काही वेगवेगळ्या स्केल असतात. सिस्मोग्राफ नावाचं एक यंत्र असतं, म्हणजे यंत्र आहे, त्यातून आपण जर विचार केला तर भूकंपाचा परिणाम मोजण्यासाठी आपण ते वापरतो. आणि त्यातून आपल्याला काय समजते की भूकंपातून नेमकी किती ऊर्जा बाहेर पडली आहे याचं मोजमाप आपल्याला सिस्मोग्राफ या यंत्राच्या सहाय्याने समजते. तसंच जर आपल्याला भूकंपाची तीव्रता मोजायची असेल तर त्यासाठी रिस्टर स्केल हे उपकरण वापरतात. आता लक्षात ठेवा, 1935मध्ये रिस्टर यांनी ही पद्धत शोधली आणि त्याचं रूपांतर आता मुवमेंट मॅग्निट्यूड स्केल MMS याच्यामध्ये झालेलं असेल. तर असलं तरीसुद्धा आपण तिला रिस्टर स्केल या नावानेच ओळखतो. रिस्टर स्केलवर आपल्याला 0 ते 10 दरम्यान आपण भूकंपाची तीव्रता मोजमाप करतो. नंतर आपल्याला जर विचार केला तर मानवाला जर भूकंप जाणवायचा असेल तर किती रिस्टर स्केलचा भूकंप असायला पाहिजे, 3 रिस्टर स्केलचा तो भूकंप असायला पाहिजे. तेव्हापासून ते मानवाला भूकंपाचे धक्के जाणवायला म्हणजे तीव्रता जाणवायला सुरुवात होते. जाणून आश्चर्य होईल की जगामध्ये आजपर्यंत 9.25 रिस्टर स्केल इथपर्यंत भूकंप नोंदवले गेले आहेत. आणि सर्वात विध्वंसक भूकंप जर आपण नावे बघितली तर ते पुढील प्रमाणे आहेत. जगातील विध्वंसक भूकंप आपण जर बघितली तर बिओ हा चिलीमधला भूकंप होता आणि यालाच आपण वाददिव्या भूकंप या नावाने ओळखतो. आणि हा 9.5 रिस्टर स्केलचा होता. हा सर्वात मोठा विध्वंसक भूकंप होता. 22 मे 1960 रोजी आला होता. नंतर आपण जर बघितलं तर दक्षिण अलास्कामधला त्याला आपण गुड फ्रायडे भूकंप असं म्हणतो आणि हा 9.2 रिस्टर स्केलचा होता आणि हा 28 मार्च 1964ला आला होता. सुमात्रामध्ये ज्याचा आपल्या भारतावर परिणाम झाला होता तो इंडोनेशियामध्ये आला होता, त्यालाच आपण बंडा अच्चेह या नावाने सुद्धा ओळखतो. आणि हा 9.1 रिस्टर स्केलचा भूकंप होता जो 26 डिसेंबर 2004 रोजी आला होता. नंतर 4थ्या नंबरचा भूकंप आपण जर बघितला तर त्यामध्ये तोहोकू भूकंप नावाचा भूकंप होता, तो जपानमध्ये आला होता. तो 9.1 रिस्टर स्केलचा होता जो 11 मार्च 2011ला आला होता. नंतर आपण बघतो तर 5वा भूकंप त्याला कामचत्का भूकंप असे म्हणतात आणि तो रशियामध्ये आला होता. तो 9 रिस्टर स्केलचा होता आणि त्याची डेट होती 11 एप्रिल 1952. अशा प्रकारे जगातील काही विध्वंसक भूकंप आहेत आणि यावर ऑब्जेक्टिव्ह विचारलेले आहेत म्हणून प्रत्येक बारीक गोष्टी लक्षात घ्या.
अशाच प्रकारे भूकंपाची तीव्रता मोजण्यासाठी मर्केली स्केल नावाचं आणखी एक उपकरण असते, त्याबद्दल थोडक्यात बघू. 1902 साली मर्केली या इटालियन शास्त्रज्ञाने ही पद्धत शोधली. यामध्ये 1902 पर्यंत आपण जर बघितलं तर 10च डिग्री होत्या. पण पुढे काय झालं, कॅनी नावाचा शास्त्रज्ञ आला आणि त्याने 12 डिग्री दिल्या. म्हणून लक्षात ठेवा, मर्केली स्केलवर टोटल 12 डिग्री असतात. समोर जो तुम्हाला चार्ट दिसतोय त्यामध्ये आपण जर पर्टिक्युलर जर विचारात घेतलं तर मॉडिफाईड मर्केली स्केल वर्सेस रिस्टर स्केल आहे. आणि यामध्ये आपण जर विचारलं ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्डनुसार जर बघितलं तर भारताचं जवळजवळ म्हणजे 65% जास्त जे क्षेत्रफळ आहे ते मर्केली स्केल 7 किंवा त्यापेक्षा जास्त गटात मोडते. ज्याप्रमाणे आपण जगातील वेगवेगळे विध्वंसक भूकंप पाहिले त्याप्रमाणे तसाच भारतातही काही भूकंप आहेत जे अत्यंत महत्त्वाचे आणि परीक्षेच्या दृष्टिकोनातून विचारण्यात आलेले आहेत. त्यामध्ये भूकंप कुठे झाला, त्याची रिश्टर स्केलची तीव्रता आणि ते डेट यावर प्रश्न विचारलेला आहे. मी ज्या ज्या गोष्टी सांगेल तिथे नोट करून घ्या. अरुणाचल तिबेट भूकंप आपण जर बघितला तर हा भूकंप 15 ऑगस्ट 1950 मध्ये झाला होता. चुकून ते 1990 लिहिलं गेलं, ते 1950 करून घ्याल. आणि हा भारत चीन सीमेवर झालेला भूकंप होता. याची जास्त हानी तशी पाहिली तशी बघितली तर चीनला झाली होती. उत्तर काशी किंवा गारवाल भूकंप उत्तराखंड, हा भूकंप 20 ऑक्टोबर 1991 मध्ये झाला होता. याची तीव्रता आपण बघितली 6.8 रिश्टर स्केलची होती आणि जवळपास यामध्ये 1800 लोकांचा मृत्यू झाला होता. म्हणून यावर मागे ऑब्जेक्टिव्ह पडलेला आहे. नंतर महत्त्वाचा भूकंप म्हणजे भूजचा भूकंप गुजरातचा, यावर सुद्धा ऑब्जेक्टिव्ह पडलेला आहे. 26 जानेवारी 2001 मध्ये झाला आहे, हे डेट विचारली आहे. आणि 52व्या प्रजासत्ताक दिनी झालेला आहे. म्हणून याबद्दल जास्त लक्षात ठेवणे गरजेचे आहे. या भूकंपाबद्दल अधिक माहिती बघितली तर हा 7.7 रिश्टर स्केलचा होता आणि यामध्ये 13,000 ते 20,000 मृत्यूची नोंद झालेली आहे. आणि याचं जे अपिकेंद्र होतं, आपण अपिकेंद्र बघितलं, ते अपिकेंद्र होतं चौबारी, कच्छ जिल्हा हे होतं. जसे आपण भारतातील काही महत्त्वाचे भूकंप पाहिले तसेच आपण महाराष्ट्रातील भूकंप पाहू. यामध्ये कोयनानगर भूकंप आपण जर बघितला तो कोल्हापूरमध्ये झाला होता. 11 डिसेंबर 1967 या दिवशी हा भूकंप झाला होता. आणि हा किती रिश्टर स्केलचा होता तर लक्षात ठेवा 6.6 रिश्टर स्केलचा हा भूकंप होता. आणि त्यानंतरचा भूकंप आपण जर बघितला तो म्हणजे किल्लारी भूकंप, आणि यावर खूप वेळा प्रश्न विचारलेला आहे. तो लातूरमध्ये झाला होता आणि 6.3 रिश्टर स्केलचा होता. यामध्ये प्रामुख्याने डेट विचारली आहे 30 सप्टेंबर 1993 सकाळी 3:53 हा भूकंप झाला होता. आणि या भूकंपामुळे नुकसान बघितलं तर 52 खेड्यांचं नुकसान झालं होतं आणि मृत्यूंची संख्या ही 9,748 इतकी होती. अशा प्रकारे आपण भूकंप याबद्दल डिटेल अभ्यास केला. आता आपण सुनामी याबद्दल अभ्यास करणार आहोत. बघा, सुनामी हा शब्द कुठून आलेला आहे? सुनामी हा शब्द जपानी भाषेतून आलेला आहे आणि यावर ऑब्जेक्टिव्ह विचारलेला आहे. सु म्हणजे बंदर आणि नामी म्हणजे तरंग किंवा लाट होय. यावर राज्यसेवा प्रिलिम्समध्ये सुद्धा बंदर लाट यावर प्रश्न विचारलेला होता आणि जपानी भाषेतून आलेला हा सुद्धा ऑब्जेक्टिव्ह म्हणून लक्षात ठेवा. आपण जर बघितलं सुनामीचे प्रमुख कारणे कोणते आहे, कशामुळे सुनामी येते तर लक्षात ठेवा भूकंप आहे, ज्वालामुखी आहे किंवा इतर नॉन सिस्मिक कारणामुळे जसं उल्कापात होते, भूस्खलन होते इत्यादी प्रक्रियांमुळे सुनामी येऊ शकते. काही महत्त्वाचे फॅक्ट्स आहेत जे परीक्षेच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाचे आहे. हे बघा, लक्षात ठेवा भारतासाठी 2 असे क्षेत्र आहेत, भूकंपप्रवण क्षेत्र म्हटलं तरी चालेल, की जे सुनामी येण्यास आणि म्हणजे कारणीभूत आहे. त्यामध्ये जर आपण बघितलं तर प्रामुख्याने अंदमान आणि सुमात्रा जे क्षेत्र आहे ते क्षेत्र आणि मक्रान जे पाकिस्तानमधील आहे, हे 2 क्षेत्र भारतासाठी अत्यंत धोकादायक आहेत. आपण भूकंपामध्ये बघितलं होतं की 26 डिसेंबर 2004 रोजी इंडोनेशियाचे जे काही सुमात्रा बेट आहे त्यावर बंदा आसेह या ठिकाणी जगातील सगळ्यात मोठा विध्वंसक भूकंपापैकी एक भूकंप झाला होता. आणि त्याचा परिणाम म्हणजे काय, 9.1 रिश्टर स्केलचा तो भूकंप होता. आणि त्या भूकंपामुळे काय झालं, प्रचंड जी ऊर्जा निर्माण झाली आणि या ऊर्जेमुळे काय झालं, हिंदी महासागरात काय होता, प्रचंड अशा मोठमोठ्या लाटा तयार झाल्या. आणि त्याचा परिणाम आपण जर बघितला तर 14 देशांवर त्याचा परिणाम दिसून आला, त्यात भारताचा सुद्धा समावेश होता. आणि या भूकंपामुळे आपण जर 14 देशातील मृत्यूंची संख्या बघितली तर ती जवळपास 2,27,898 इतकी होती.
फक्त आपण भारताचाच विचार केला तर भारतातील 9,395 मृत्यूची नोंद या भूकंपामुळे झाली होती आणि 3,964 लोक बेपत्ता झाले होते. म्हणून हा भूकंप परीक्षेमध्ये खूप वेळा विचारलेला आहे. यावर डेटसुद्धा विचारलेली आहे, म्हणून ऑब्जेक्टिव्ह म्हणून लक्षात ठेवा. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की नॉर्मल लाटा आणि ज्या काही सुनामी लाटा असतात यामध्ये फरक नेमका काय असतो. लक्षात ठेवा एक गोष्ट म्हणून की नॉर्मल लाटा ज्या असतात म्हणजे साधारण ज्या लाटा असतात त्यांचा वेग 100 किलोमीटर प्रति तास इतका असतो आणि ज्या सुनामी लाटा असतात त्यांचा वेग जर आपण बघितला तो प्रचंड असतो, म्हणजे 500 ते 1,000 किलोमीटर प्रति तास इतका असू शकतो. आता एक गोष्ट आणखी लक्षात ठेवा, आपल्याला माहिती आहे पॅसिफिक महासागर आहे जो भूकंप प्रवण क्षेत्र म्हणून ओळखले जाते. साहजिक गोष्ट आहे, जिथे जास्त प्रमाणात भूकंप होतील तिथे जास्त प्रमाणात सुनामी लाटा होतील. म्हणूनच सुनामी लाटांसाठी ओळखलं जाणारं क्षेत्र म्हणजे पॅसिफिक ओशन, त्याला पॅसिफिक महासागर असंही म्हणतो आपण. सुनामीपासून बचाव आपण करू शकतो काय, यासाठी आपल्याला सुनामी येण्यापूर्वी पूर्वसूचना देणाऱ्या काही जे काही प्रणाली असेल त्याचा अभ्यास करावा लागेल. म्हणूनच आंतरराष्ट्रीय स्तरावर आपण जर बघितलं 1946मध्ये होनोलुलू हवाई येथे काय झालं, आंतरराष्ट्रीय सुनामी पूर्वसूचना प्रणाली विकसित करण्यात आलेली आहे. त्याचं नाव आहे पॅसिफिक सुनामी वॉर्निंग सिस्टीम PTWS आहे आणि ती काही तास आधीच सूचना देते. अशाच प्रकारची काही उपाययोजना भारतात आहे का, तर हो भारतातसुद्धा आहे. भारतात काय झालं 2002मध्ये हैदराबाद येथे जे इंडियन नॅशनल सेंटर ऑफ ओशन इन्फॉर्मेशन सिस्टीम आहे त्यांनी ITEWSची स्थापना केली. ITEWS म्हणजे काय, आता इंडियन सुनामी अर्ली वॉर्निंग सिस्टीम असं आपण त्याला म्हणतो. अशा प्रकारे आतापर्यंत आपण भूकंप त्यानंतर सुनामी इत्यादीचा अभ्यास केला. आता आपण चक्रीवादळे याचा अभ्यास करू. चक्रीवादळालाच आपण सायक्लॉन असेही म्हणतो आणि सायक्लॉन म्हणजे काय, हा एक ग्रीक शब्द आहे आणि त्यालाच आपण कॉइलिंग ऑफ स्नेक असंही म्हणतो. तसं बघितलं तर चक्रीवादळाच्या मध्यस्थी म्हणजे मधात काय असतो, कमी वातावरणीय दाब असतो आणि आजूबाजूनं काय असतो, तो जास्त वातावरणीय दाबाने घेरलेला असतो. त्यामुळे सायक्लॉन तयार होतो म्हणजे चक्रीवादळ तयार होते. आणि चक्रीवादळामध्ये इंटरेस्टिंग फॅक्ट जर आपण लक्षात घेतल्या त्यामध्ये लक्षात ठेवा, चक्रीवादळाची जी काही फिरण्याची दिशा असते म्हणजे तो वेग असतो तो कसा असतो, तो दोन्ही गोलार्धात उलट असतो. म्हणजे उत्तर गोलार्धात ते घड्याळाच्या काट्याच्या विरुद्ध दिशेने, तर दक्षिण गोलार्धात घड्याळाच्या काट्याच्या दिशेने चक्रीवादळांची फिरण्याची दिशा असते. आणि याच उलट मात्र प्रत्यावर्तामध्ये आपल्याला दिसून येते. भारतीय चक्रीवादळे आपण जर बघितलं तर कोणत्या प्रकारात मोडतात, तर उष्णकटिबंधीय चक्रीवादळे या प्रकारात मोडतात. आता आपण चक्रीवादळांना काही स्थानिक नावे आहेत त्याबद्दल बघू. पुढील प्रत्येक गोष्टीवर ऑब्जेक्टिव्ह विचारला आहे म्हणून प्रत्येक गोष्ट बारकाईने लक्ष द्या. टायफून्स हे चक्रीवादळ आहे, ते प्रामुख्याने वायव्य पॅसिफिक व दक्षिण चीन समुद्र येथे येते. नंतर हरिकेन्स म्हणजे कुठे, उत्तर अटलांटिक व ईशान्य पॅसिफिक क्षेत्रात जे चक्रीवादळ येतात त्यांना हरिकेन्स या नावाने ओळखले जातात. नंतर आपण बघतो तर नैऋत्य पॅसिफिक व आग्नेय हिंदी महासागर इथे जी चक्रीवादळ येतात त्यांना ट्रॉपिकल सायक्लॉन म्हणजे सायक्लॉन या नावानेच ओळखलं जातं. नंतर आपण बघतो उत्तर हिंदी महासागरामध्ये जे येतात त्यांना सायक्लॉनिक स्टॉर्म या नावाने सुद्धा ओळखलं जातं. ऑस्ट्रेलियामध्ये जे येतात त्यांना विली असं म्हणून ओळखलं जातं आणि जपानमध्ये जे येतात त्यांना टायफून असं म्हटलं जातं. आता एक इंटरेस्टिंग फॅक्ट्स म्हणून लक्षात ठेवा, भारताची पूर्व किनारपट्टी आहे त्याला बंगालचा उपसागर लागलेला आहे आणि भारताची पश्चिम किनारपट्टी आहे त्याला अरबी समुद्र लागलेला आहे. मग आता भारताच्या जो काही बंगालचा उपसागर आहे, बंगालच्या उपसागरामध्ये मोठ्या प्रमाणात चक्रीवादळ येतात अरबी समुद्रापेक्षा. म्हणून जर आपण विचार केला तर जी काही पूर्व किनारपट्टी आहे इथे चक्रीवादळाचा फटका जास्त पडतो, कारण की बंगालच्या उपसागरात मोठ्या प्रमाणात चक्रीवादळ येतात. म्हणून तामिळनाडू जे क्षेत्र आहे, आंध्र प्रदेश वगैरे, तिथे मोठ्या प्रमाणात चक्रीवादळांचा फटका आपल्याला पाहायला मिळतो. तुमच्या माहितीसाठी सांगते की चक्रीवादळांना जे काही नावे देतात ते आधीच नाव तयार झालेलं असतं आणि चक्रीवादळ आल्यानंतर त्याला ते नाव दिलं जाते. म्हणजे त्याची खूप एक इंटरेस्टिंग स्टोरी आहे किंवा इंटरेस्टिंग आहे ती खूपच फॅक्ट, त्यासाठी आपण एक सेपरेट व्हिडिओ बनवू. तसंच बघितलं तर ऑब्जेक्टिव्हच्या दृष्टीने करंटवर सुद्धा जे काही करंट चक्रीवादळ येतात आणि त्यामुळे जे कोणत्या पूर्व किनारपट्टी आलं का, पश्चिम किनारपट्टीवर आलं का, अरबी समुद्रात आहे का, बंगालच्या उपसागरात आहे का, असे प्रश्न विचारले जातात. म्हणून करंटशी रिलेटेड जे काही चक्रीवादळे असतील ते तुम्ही कमेंटमध्ये सांगा. आपण जर काही चक्रीवादळे बघितली तर त्यामध्ये आपण
जर इतिहासात डोकावून बघितलं तर 1970मध्ये भोला चक्रीवादळ आलं होतं. ते अत्यंत प्राणघातक होतं आणि सर्वाधिक तीव्र चक्रीवादळांमध्ये 1999चं जे ओडिसामधलं चक्रीवादळ होतं ते होतं. आणि त्याच्यानंतर आपण हे बंगालच्या उपसागरातले चक्रीवादळ बघत आहोत. तर बंगालच्या उपसागरात अम्फान चक्रीवादळ आलं होतं मे 2020मध्ये. त्यामुळे सर्वात जास्त आर्थिक हानी घडवणारं ते चक्रीवादळ होतं. आणि असेच जे काही चक्रीवादळ असतील करंटशी रिलेटेड ते तुम्ही कमेंटमध्ये सांगा. आता आपण वीज कोसळणे या नैसर्गिक आपत्तीबद्दल पाहू. यामध्ये जर आपण विचार केला तर विजा कोसळणे ही एक नैसर्गिक दुर्घटना ही आपल्याला माहितीच आहे. यामध्ये दोन प्रकार पडतात, एक इंटर क्लाउड आणि एक इंट्रा क्लाउड. आता इंटर क्लाउड हा काय प्रकार आहे? केवळ दोन ढगादरम्यान किंवा एका ढगात निर्माण होत असतील विजा, तर त्या काय होतात, त्या फक्त कडाडतात, जमिनीवर पडत नाही. त्यांना आपण इंटर क्लाउड असं म्हणतो, म्हणजे विजा असं म्हणतो. तर इंट्रा क्लाउड हा प्रकार आहे. इंट्रा क्लाउडमध्ये काय होते, ढगांमध्ये विजा निर्माण होतात आणि त्या जमिनीवर पडतात आणि या प्राणघातक असतात. म्हणून नैसर्गिक आपत्तीत इंट्रा क्लाउड ह्या ज्या विजा आहेत त्या अधिक प्राणघातक असतात. आपण याच्यासाठी जर बघितलं, भारत सरकारने काय केलं, दामिनी ॲप तयार केलं. दामिनी ॲप म्हणजे काय, कशासाठी, काय वर्क करते हे, ते विजा कोसळण्यापूर्वी पूर्वसूचना देते. मग आता पूर्वसूचना किती किलोमीटर ते किती किलोमीटर देईन, तर लक्षात ठेवा ऑब्जेक्टिव्ह म्हणून 20 ते 40 किलोमीटरच्या आत जे आहेत त्याद्वारे म्हणजे GPS प्रणालीद्वारे आपल्याला विजा कोसळण्यापूर्वी 3 तास आधी ही पूर्वसूचना मिळू शकते. आणि आता हा ऑब्जेक्टिव्ह तुमच्यासाठी की कोणत्या मंत्रालयानं आणि कोणत्या संस्थेनं हे ॲप तयार केलेलं आहे हा प्रश्न विचारू शकतात. म्हणून दामिनी ॲपबद्दल डिटेल माहिती तुम्ही कमेंटमध्ये नक्की कळवा. आता परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचा म्हणजेच महापूर आणि यावर वेळोवेळी प्रश्न विचारलेले आहेत. आता ही नैसर्गिक आपत्ती आपण बघू. तसं बघितलं तर महापूर या प्रकारामध्ये नदीचा पूर असू दे किंवा शहरी पूर असू दे, किनारपट्टीचे पूर आहे किंवा फ्लॅश पूर, अशा वेगवेगळ्या प्रकारच्या पुरांचा समावेश होतो. महापुरामध्ये आपण बघतो की वादळी पाऊस असतो किंवा ढगफुटी होते. त्यामुळे 6 तासाच्या आतच जे आहे ती पूर परिस्थिती निर्माण होते आणि आपत्तिजनक व्यवस्था निर्माण होते. आपल्याला तसं माहिती आहे की भारताचा जे सरासरी पर्जन्यमान आहे ते 1150 मिमी एवढं आहे. परंतु याचं वितरण असमान आहे, सर्वत्रकडे सारख्या प्रकारे सापडत नाही. आणि महापुराचे आपण जर परिणाम बघितले त्यामध्ये प्रामुख्याने विचार केला तर रोगराई मोठ्या प्रमाणावर पसरते. यामुळे काय होते, बऱ्याच प्रमाणे जीवितहानी झालेली असते किंवा रोगराई, जी गुरेढोरे त्यात मेलेले असतात पुरामध्ये, महापुरामध्ये. त्याचपणे कचरा जो असतो त्यामुळे काय होते, मलेरिया, मच्छर वगैरे वाढतात, म्हणून मलेरियाचा त्रास होतो. पिकांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान होते. आणि हो, महत्त्वाचं म्हणजे पिण्याच्या पाण्याचा तुटवडा जाणवतो आपल्याला महापुरामध्ये. यावर उपाययोजना म्हणून भारत सरकारने 1954 साली राष्ट्रीय पूर नियंत्रण कार्यक्रम हाती घेतला, त्याला NFCP असं म्हणतात. आणि 1976 साली राष्ट्रीय पूर आयोगाची स्थापना केली. महत्त्वाचे आणि वेळोवेळी प्रश्न विचारलेले गेलेले असे काही महापूर आहेत. त्यामध्ये प्रामुख्याने मुंबईमधील जो काही महापूर होता तो 2005मध्ये आला होता, 26 जुलै 2005मध्ये. आणि त्यामध्ये जर आपण बघितलं, एका दिवसात 994 मिलीमीटर एवढी पर्जन्याची नोंद झाली होती. आणि हा जो महापूर आहे मिठी नदीचं पाणी आहे ते तुंबल्यामुळे झालं होतं. कारण की नाल्यांमध्ये मोठ्या प्रमाणात कचरा वगैरे, जाम वगैरे झालं होतं आणि हे पाणी तुंबलं होतं. त्यामुळे ते पाणी झिरपू शकलं नाही, म्हणून मोठ्या प्रमाणात पूर परिस्थिती निर्माण झाली होती. दुसरं जर आपण पूर परिस्थिती बघितली तर आसाममध्ये 2012मध्ये आली होती. ब्रह्मपुत्रा नदीमुळे ती पूर परिस्थिती निर्माण झाली होती. नंतर उत्तराखंड यावर प्रश्न विचारला होता, राज्यसेवा प्रिलिम्स आणि बरेच परीक्षांमध्ये हा प्रश्न विचारून झालेला आहे. ढगफुटीमुळे 2013ला 10,000 व्यक्तींना आपले प्राण गमावे लागले होते. त्यावेळेस उत्तराखंडमधील ही जी पूर परिस्थिती आहे 2013ची एक्झाम ओरिएंटेड आहे, म्हणून लक्षातच ठेवा. नंतर आपण पुढचं बघितलं तर चेन्नईमध्ये 2015मध्ये महापूर परिस्थिती निर्माण झाली होती आणि जगातील सर्वात जास्त आर्थिक हानी या पूर परिस्थितीमध्ये झाली होती. जवळजवळ 50,000 करोड यामध्ये आर्थिक नुकसान झालं होतं, म्हणून हा ऑब्जेक्टिव्ह म्हणून लक्षात ठेवा. आताच आपण महापूर या नैसर्गिक आपत्तीबद्दल अभ्यास केला. आता आपण दरडी कोसळणे या नैसर्गिक आपत्तीचा अभ्यास करू. दरडी कोसळणे त्यालाच आपण भूस्खलन असं म्हणतो. याची बरीचशी कारणे आहे. त्यामध्ये प्रामुख्याने जर विचार केला तर भूशास्त्रीयदृष्ट्या कमकुवत रचना जर असेल, धूप जर झाली असतील जमिनीची मोठ्या प्रमाणात, नंतर जर आपण बघितलं मुसळधार पाऊस असेल तर त्यामुळे मोठ्या प्रमाणात भूस्खलन होते. तसंच जर भूकंप, ज्वालामुखी वगैरे झाला असेल
किंवा हिमस्खलन झालं असेल, यामुळे दरडी कोसळतात आणि अशाच घटना दरडी कोसळल्यावर बरेचसे प्रश्न विचारण्यात आलेले आहे. यामध्ये आपण जर प्रामुख्याने काही उदाहरणे बघितले तर केदारनाथ मधील उत्तराखंडमधील जे काही 16 जून 2013 महापुरामुळे जे काही भूस्खलन झालं होतं त्यावर प्रश्न विचारला गेलेला आहे. नंतर माळीण दुर्घटना आपल्याला माहिती आहे महाराष्ट्रामध्ये झाली होती 30 जुलै 2014 ही पर्टिक्युलर डेट विचारलेली आहे. नंतर जर विचार केला तर आता करंटशी रिलेटेड इशाळवाडी जी काही दुर्घटना आहे याबद्दल विचारल्या जाईल परीक्षेमध्ये. 19 जुलै 2003ला ही दुर्घटना झाली. डेट विचारू शकतात आणि ही कुठे आहे हे पण विचारू शकतात. रायगडमध्ये झाली. हे ऑब्जेक्टिव्ह म्हणून लक्षातच ठेवा, करंटशी रिलेटेड आहे आणि अधिक माहिती असेल तर तुम्ही कमेंटमध्ये नक्की कळवा. अशाच प्रकारे आपण नैसर्गिक आपत्ती हा टॉपिक खूप चांगल्या पद्धतीने अभ्यासला. यामधील काही विषय राहिले असतील तर ते तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि आता आपण मानवी आपत्ती आहे, मानवामुळे जे काही आपत्ती होती त्याबद्दल भाग 2मध्ये बघणार आहोत. भाग 1 तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि काही तुमच्या सूचना, कमेंट्स वगैरे काही प्रश्न वगैरे असतील ते कमेंटमध्ये नक्की कळवा. अशाच व्हिडिओसाठी लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि आपण भाग 2 लवकरच घेऊन येऊ. आणि महत्त्वाचं म्हणजे थँक्यू फॉर वॉचिंग.